नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज सोयाबीन जे आहे ते सोयाबीनला आज जवळपास 12 ते 13 दिवस झालेले आहेत आणि पाऊस पण चांगला समाधानकारक पडल्यामुळे पावसाचे पण एकदम हे बघा मस्त पाऊस काही जास्त नाही आणि कमी पण नाही। एकदम पाऊस जो आहे तो एकदम पिकाला जो आवश्यक असतो पाऊस त्या प्रमाणात सध्या पडत आहे पाऊस आणि पिकाची वाढ पण बघू आपण एकदम समाधानकारक आहे। आणि अजून याच्यामध्ये काही गवत काय अजून तर काही तेवढं उगवलं नाही। तसंच आता अजून 8 ते 10 दिवसामध्ये याला पुन्हा कोळपणी होईल, कारण जे पावसानं उघडीक जर दिली त्यावेळेस मग याला कोळपणी होऊन जाईल। कोळपणी केल्यानंतर मधलं हे पूर्णतः असं मोकळं होऊन आणि जे छोटं फार जे गवत आलेलं आहे याच्यामध्ये दोन्ही ओळीच्या मध्ये गवत फार जे आलेलं आहे ते निघून जाईल आणि हवा खेळती राहून सूर्यप्रकाश पण भरपूर पिकाला मिळेल आणि त्या सूर्यप्रकाशाचा फायदा भरपूरच प्रकाश संश्लेषण होणारच। त्यामुळे याला अजून 4-5 दिवसामध्ये डवरण्यात येईल कोळपे लावून बैलाच्या साहाय्याने। त्यानंतर पिकाला एकदम हवा खेळती येते आणि ऊन पण चांगले लागेल। हे बघा आपण बघू शकतो अजून तर काही रोगट सारखं काही दिसत नाही, कारण सध्या पाऊस पण योग्य आहे आणि पाऊस ऊन दोन्ही योग्यरित्या आहे। त्यामुळं काही अजून रोगराई तर काही दिसत नाही। तरी सारखा पाऊस जर पडत राहील तर रोगराई होऊ शकते, त्यानंतर पुढचं नियोजन करावं लागेल आपल्याला। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूच नवीन माहितीसाठी। तोपर्यंत नमस्कार, जय जवान जय किसान। चॅनल आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन बंद दाबा।